सावरकर वाड्यामध्ये तुम्ही आलेले होता, त्या ठिकाणी वाड्याला भेट दिलेली आहे. काय आजच्या दिवशी भावना आहे? खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या निवासस्थानाला आज ज्यावेळेला भेट दिली त्यावेळेला बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी या वाड्यातील एक एक कोपरा आणि त्या प्रत्येक विषयाला स्पर्श करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचं कुटुंबीय यांचं भारत देशासाठी असणारं योगदान हे तुम्ही आम्ही सर्वजण पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लोकांनी जे लिहिलं ते वाचतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जीवन आणि त्यांच्या कुटुंबियांनी जीवन व्यथित केलं ती ठिकाणं ज्यावेळेला तुम्ही आम्ही सर्वजण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग हा आपल्या सर्वांच्या खरं तर लक्षात येतो. खरं तर पुस्तकरूपी सावरकर बऱ्याच जणांनी वाचलेत आणि प्रत्येकजण माझ्यासारखा सर्वजण हे त्यांचे जीवनातील असणारे प्रसंग पाहून त्यांनी अनुभवलेले सर्व विषय लक्षात येतात. आमच्यासारख्या प्रत्येकाने त्यांना त्यांचं दैवतच मानलं. परंतु खरं तर त्यांचा हा जीवनाचा असणारा जीवनपट ज्याला म्हणतो त्यांच्या कुटुंबियांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये भोगलं ते खरं तर देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आणि तरुण पिढीने हे येऊन प्रत्यक्षात जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे कळायला लोकांना सहज सोपं पडेल. त्यामुळे आज ज्यावेळेला मी विचार करत होतो की मी पूर्वी कधी इथे आलो होतो, मला आठवतं की त्या अत्रे सरांनी एकदा कॉलेज जीवनामध्ये असताना नाशिकला त्र्यंबकेश्वरला पिकनिक होती. त्यावेळेला आम्ही वाडा हा बाहेरून पाहिला होता. त्यामुळे त्यानंतर आयुष्याची अनेक पानं ही उलटत गेली, अनेक गोष्टी कळत गेल्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजून तीव्रतेने मनामध्ये घर करू लागले. आणि आज ज्यावेळेला आत प्रवेश करून प्रत्येक कानाकोपरा ज्यावेळेला पाहिला त्यावेळेला त्या भावना अजूनही उजळ होऊ लागल्या. त्यामुळे खरं तर माझ्यासारखा प्रत्येक भारतीय तो त्यांच्यासाठी काय करू शकतो असं जेव्हा कोणीतरी मला विचारेल तेव्हा मी एवढाच विचार करेन
की स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझ्या आयुष्यात मी असं ठरवेन की मी निदान 100 जणांना स्वातंत्र्यवीर सावरकर समजून सांगावेत आणि माझ्यासारख्या अनेकांनी ते समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. यातच स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले जे कार्य आहे त्या कार्याला खऱ्या अर्थाने आम्ही सर्व जे आज स्वातंत्र्यात आपल्या कुटुंबांबरोबर चांगलं जीवन व्यतीत करतो त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची आठवण आम्ही सर्वांनी केली असं मला वाटतं. सावरकरांवर पण मात्र थीम पार्कचं घोषणा करण्यात आलेली होती. तत्कालीन मंत्री मंगलप्रभा केली, मात्र ती घोषणा हवेतच राहिली, पुढे काही झालेलं नाहीये. आता तुमचं सरकार आहे, अजूनही काम सुरू झालेलं नाहीये, संथगतीने हे सगळं काही सुरू आहे. सावरकर प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली गेली होती. खरं तर मी इथून गेल्यानंतर देवेंद्रजींशी या संदर्भात नक्की बोलेन आणि खरं तर जे काही सरकार म्हणून जे आवश्यक आहे ते तात्काळ कसं सुरू होईल यासाठी नक्की प्रयत्न करेल. सावरकरांवर अनेक वेळा टीका देखील केली. राहुल गांधी असतील हे टीका करतायत, तर दुसरीकडे अजूनही त्यांना सावरकरांना हे काय भारतीय द्या ही मागणी जी आहे ती देखील केली जाते. कसं बघता याकडे? खरं तर आपण ज्यांची नावं घेत आहे हे सर्वजण जे आहेत या सर्वांची सावरकर समजण्याची कुवतच नाही आहे. त्यामुळे अशा सर्वांनी त्यांचं नाव घ्यावं अशी त्यांची लायकीसुद्धा नाही आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे निदान त्यांना आपण सर्वांनी इथे आमंत्रित करा. नाशिकमध्ये आज आपली बैठक त्यांना आमंत्रित करा. आमच्यासारखे काही मंडळी जी आहेत की सर्व मंडळी त्यांना सावरकर समजवतील आणि मला खात्री आहे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना समजले तो पुन्हा कधी अशा पद्धतीची वक्तव्य करणार नाही. पॉलिटिकली एखाद्या व्यक्तीवरती वक्तव्य करणं हे सोपं आहे, परंतु अशा थोर व्यक्तींवरती वक्तव्य करणं हा तर खरं तर राष्ट्रद्रोहच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की एखादी गोष्ट जी असते की तुम्हा माझ्यासारखे जे कोणी राष्ट्रप्रेमी आहेत यांनी सगळ्यांनी अशा ज्या व्यक्ती की जे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल असे अपशब्द काढतात यांना आम्ही बायकॉट का करू शकत नाही. आणि यांना बायकॉट करणं हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर शब्द हे शस्त्र म्हणून आपण त्याला म्हणतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजण्या एवढे यांची पात्रताही नाही असं मला वाटतं. त्यामुळे प्रश्न अनेक आहेत. प्रश्नांना अनेक पद्धतीने पुढे नेता येतं. बऱ्याच वर्षापासून काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. बरेच जण असं म्हणत राहतात, पण स्वातंत्र्यवीर ही जी पदवी आहे जी फक्त एकमेव व्यक्तीला मिळाली आणि त्यांचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यामुळे कोणी का दिलं नाही हे मला माहीत नाही, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हे या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. हे निदान स्वातंत्र्यवीर हे ज्या नावाने त्यांना संबोधलं जात आहे हे माझ्यासारख्या प्रत्येकाला फार त्याचा अभिमान आहे. आणि तुम्ही मी सर्वांनीसुद्धा स्वातंत्र्यवीर यानंतर कोणी होणार नाही आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
त्यामुळे त्यांच्यानंतर आणि त्यांच्या अगोदर कोणी झाला नाही आणि होणे नाही. त्यामुळे त्या पदवीबरोबर त्यांना अजून मोठं कसं करता येऊ शकतं यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करतच आहोत, परंतु अधिक करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. साहेब 2022 साली रेल्वे राज्यमंत्री तत्कालीन रावसाहेब दानवे आले होते. त्यांच्यासोबत अनेक अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते आणि त्यावेळेला रुक्मिणी मीना नावाचे जे रेल्वे अधिकारी होते त्यांनी जवळपास 11,000ची पुस्तकं या ठिकाणी खरेदी केली. पुस्तक घेऊन गेले, मात्र पैसेच दिले नाही. या सगळ्या इथल्या कर्मचाऱ्यांकडनं अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. इथल्या खासदारांनाही, तत्कालीन खासदारांना सांगण्यात आलं, अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपण या सगळ्या संदर्भात पाठपुरावा कराल का? खरं तर आपण आता मला जेव्हा सांगताय तेव्हा मला लक्षात आलं खरं तर त्या कर्मचाऱ्यांचे ते पैसे जे आहेत ते जर अजूनपर्यंत दिले नसतील तर मी तात्काळ ते पैसे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भक्त म्हणून मी आजच देऊ करेन. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी ही चूक केलं आहे मी वैष्णवजींना पत्र लिहीन आणि त्या अधिकाऱ्यांनी हे नजरचुकीने केलं का हेतुपुरस्कर केलं याचा मेमो जो आहे तो मेमो त्यांना देण्यासाठी मी त्यांना भाग पाडेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.